नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। कारण अद्वैत जो आहे, अद्वैतने कलासाठी आता चिठ्ठी पाठवलेली आहे। कारण अद्वैतला कलाशिवाय करमत नाहीये, काहीही झालं तरी कला ऑफिसमध्ये आली पाहिजे अशी अद्वैतची इच्छा आहे। आणि म्हणूनच अद्वैतने कलासाठी चिठ्ठी पाठवलेली असते। अद्वैतने कलासाठी चिठ्ठी पाठवलेली आहे आणि त्या चिठ्ठीमध्ये त्याने सांगितलेलं असतं की आजच्या आज ऑफिसला यायचं आहे। पण कलाला आता हे कळलेलं असतं आणि त्या चिठ्ठीमध्ये उत्तर पाहिजे असं विक्रांत म्हणजे ऑफिसमधून आलेला जो एम्प्लॉई आहे तो कलाला सांगत असतो। तेव्हा कला त्या चिठ्ठीमध्ये उत्तर देते की येत नाही जा अशी चिठ्ठी लिहिते आणि ती विक्रांतच्या हातात देते आणि त्याला सांगू लागते की हे उत्तर नेऊन तुमच्या सरांना द्या। या भाषेत आता कलाने त्याला सांगितलेलं असतं। विक्रांतला फक्त एवढंच काम असतं की ते उत्तर घ्यायचं आहे आणि जायचं आहे। कला जेव्हा हे उत्तर देत आहे तेव्हा कला म्हणते की काहीही झालं तरीही मानानेच ऑफिसमध्ये किंवा घरी येणार आहे। कारण कला आता तिच्या निर्णयावर ठाम झालेली आहे। कारण कलाला माहिती आहे की हा चांदेकर काय करू शकतो, नक्की कोणत्या थराला जाऊ शकतो हे कलाला चांगलंच माहिती आहे। कलाला मात्र अद्वैतचा खूप राग येत आहे। अद्वैतला जराही वाटत नाहीये आणि तो अशा पद्धतीनं बोलत आहे, वागत आहे, यामुळे कला मात्र भयानक चिडलेली असते। त्यानंतर प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागाला आपण सुरुवात करूया। अद्वैत नक्की कलाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी, कलाशी बोलण्यासाठी जे प्रयत्न करत आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे अद्वैत हा रूममध्ये आलेला असतो। अद्वैत म्हणत असतो की हा खरेने सगळा रूममध्ये गोंधळ घालून ठेवला असणार आहे। अद्वैतच्या लक्षातच येत नाही की कला अजून रूममध्ये नाही। कारण कला माहेरी निघून गेलेली आहे, ती पुन्हा आली आहे हे अद्वैतला माहीतच नसतं। अद्वैत तयार होत असतो, आरशाच्या पुढे जातो आणि आरशावरती जी लावलेली टिकली असते ती पाहतो आणि म्हणतो बरोबर आहे, हा जो खरेचा अगदी व्यवस्थितपणाच नसतो, ती कशीही राहत असते, हीच गोष्ट मला अजिबात आवडत नाही असं अद्वैतचं म्हणणं असतं। अद्वैतला मात्र राग आलेला असतो। ती टिकली तो हातात घेतो आणि म्हणू लागतो की हा अव्यवस्थितपणाच मला पटत नाही असं अद्वैतचं बोलणं असतं। आणि अद्वैत हे सगळं मनापासून बोलत असतो। खरं तर त्याला कलाची आठवण येत असते। तेवढ्यात कला तिथं येते आणि कला म्हणते चांदेकर काय झालं? तेव्हा अद्वैतला धक्का बसलेला असतो। अद्वैतला वाटतं की खरंच कला आलेली आहे आणि मग अद्वैत कलाला म्हणत असतो की हे काय चाललेलं आहे, तुला किती वेळा सांगितले हे अशा पद्धतीने इथं करत जाऊ नकोस। तेव्हा कला म्हणते की आम्ही बायका जो आहोत ना ते असं करत असतो, कारण केस व्यवस्थित करून झाले की ती टिकली लावताना लक्षात आलं पाहिजे म्हणून हे सगळं केलेलं असतं असं कला अद्वैतला सांगत असते। तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की तुम्ही बायका काय करता ना हे तुलाच माहिती आहे, पण हा अव्यवस्थितपणा चांगला नाही, जरा नीटनेटकं राहत जा असं अद्वैत कलाला सांगत असतो। कला म्हणत असते नीटनेटकं म्हणजे काय चुकीचं राहते मी ते सांग ना, कारण सगळं तर व्यवस्थितच आहे। आणि तेव्हा अद्वैतच्या लक्षात येतं की त्याला आता कलाचे भास होऊ लागलेले आहेत आणि अद्वैत शांत होतो। कारण अद्वैतला वाटत होतं इतक्या वेळ की त्याला सगळं त्याच्या म्हणण्याप्रमाणे होत आहे किंवा कला इथं आहे, कला सगळं आयतं हातात देत आहे, हे सगळं अद्वैतला वाटत असतं, पण तसं काहीही घडत नसतं आणि अद्वैत मात्र शांत होतो। त्यानंतर तो आता विक्रांतला फोन करतो आणि विक्रांतला सांगतो की आपली जी डिझायनर आहे ना तिला बोलवून घ्यायचं आहे ऑफिसमध्ये आणि डिझाईनचं काम द्यायला सांगायचं आहे। इकडे रोहिणी, राहुल यांचा प्लॅन ठरलेला असतो की आता नैना जी आहे ती अद्वैतला कॉफीमधून औषध देणार आहे, त्या गोळ्या देणार आहे हे ठरलेलं असतं आणि त्या पद्धतीनेच त्यांनी पुढचा प्लॅन केलेला असतो। त्या पद्धतीनं ते बोलत असतात। त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी जेव्हा चालू आहेत तेव्हा अद्वैत खाली आलेला असतो आणि यांनी सगळं प्लॅनिंग केलेलं असतं। आणि आल्या अद्वैतला कॉफी पाहिजे का असं विचारलं जातं। तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही, नको आहे मला कॉफी असं अद्वैत सांगत असतो। अद्वैत जेव्हा म्हणतो की मला कॉफी नको आहे तेव्हा मात्र रोहिणी आणि राहुल यांच्या पायाखालची जमीन सरकते। आता अद्वैतने कॉफी घ्यायला नकार दिलेला असतो आणि अद्वैत कॉफी पिणार नाही हे बोललेलं असतो। यामुळं मात्र आता यांना कळत नाहीये की आता पुढे काय करायचं। नैना तर पाहतच राहते। मग रजनी अद्वैतला नाश्ता देते। तेव्हा अद्वैत, आबा सगळेजणच तिथं असतात। नाश्ता देण्यासाठी रोहिणी आणि त्याचबरोबर अनामिका दोघेही तिथं आलेले असतात। अनामिका पण घरातली सगळी कामं व्यवस्थित करत असते, सगळ्या कामांमध्ये ती मदत करत असते, या सर्व गोष्टी चालू असतात। तेव्हा आबा अद्वैतला म्हणतात की अरे अद्वैत, आज लवकर त्या ऑफिसमध्ये जाणार आहे का बाहेर मीटिंग आहे?
तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, ऑफिसमध्येच मीटिंग आहे, असं अद्वैतने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. अद्वैतची मीटिंग ऑफिसमध्ये आहे आणि ही गोष्ट आता यांना सगळ्यांना कळलेली असते. आता नक्की काय करायचं हा प्रश्न रोहिणीला पडलेला असतो. कारण दुसरा डोस तर अद्वैतच्या पोटात गेला पाहिजे असं रोहिणीचं म्हणणं असतं आणि दुसरा डोस अद्वैतच्या पोटात कसा घालायचा हा प्रश्न पडलेला असतो. कारण आता अद्वैतने कॉफी प्यायला तर नकार दिलेला आहे, अद्वैत कॉफी तर पिणार नाही. आता पुढे काय हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. अद्वैतला तो ती गोळ्या कशा द्यायच्या, कारण त्या गोळ्या एवढ्या द्यायच्या आहेत की रेग्युलर तो डोस दिला तरच अद्वैत डिप्रेशनमध्ये जाणार आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की रोहिणी मात्र तिथे विचार करत असते. तेवढ्यातच अद्वैत विचारतो की रजनी काकी पन्ह तयार आहे ना. आता अद्वैतला पन्ह हवं असतं. तेव्हा रजनी म्हणते हो हो सगळी तयारी झालेलीच आहे, मिक्स करून देते असं ती सांगत असते. आणि त्यासोबतच ती पन्ह मिक्स करायला घेते आणि ते मिक्स केलेलं पन्ह जे आहे ते अद्वैतला द्यायला घेते. त्यावेळेस आता लगेचच नैना तिथं गेलेली असते. नैना म्हणत असते मी तुम्हाला काय मदत करू सांगा बरं मला, मी करते ना तुम्हाला मदत. तेव्हा रोहिणी म्हणत असते, इकडे रजनी म्हणत असते की नाही नकोय, मला कोणत्याच मदतीची गरज नाही आहे. हे चाललेलं असतं आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे नैना तिथे विचारत असते, वारंवार विचारत असते, सांगा ना रजनी मामी मी काय मदत करू, मी काय मदत करू, असं चाललेलं असतं. आणि तेव्हाच आता तिथे राहुल आणि रोहिणी पाहत असतात आणि मग फायनली रजनी तिला म्हणते की ठीक आहे, तू काय कर माहिती आहे का, मला ना वेलची बारीक करून दे असं सांगितल्यानंतर मग वेलची बारीक करायला घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये ती वेलची बारीक करत असते आणि वेलची बारीक करायला घेतलेली असते. तेव्हा त्या वेलची बारीक करताना त्या भांड्यामध्ये इकडे नैनाने आता गोळ्या टाकलेल्या असतात. म्हणजे अद्वैतला डिप्रेशनच्या गोळ्यांचा जो डोस चालू आहे त्या गोळ्या असतात त्यामध्ये टाकलेल्या असतात आणि त्यासोबतच तिने हे सर्व मनापासून करत असते. त्यानंतर इकडे तिला अद्वैतला उद्ध्वस्त करायचं आहे ना, हाच तर प्लॅन असतो आणि त्यासाठीच तिने हे सगळं करायला घेतलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र आता ती लगेचच तिथे येते आणि म्हणते की किती वेलची टाकू, झाले बारीक करून. तेव्हा ती म्हणते, रजनी तिला सांगू लागते की अर्धा चमचा टाक. अर्धा चमचा वेलची टाकायला सांगितलेली असते. आता अर्धा चमचा वेलची टाकायला सांगितलेली आहे, पण इकडे मात्र आता रजनी बाजूला जाते, ग्लास घेत असते. तोपर्यंत नैनाने ती सगळी वेलची जी आहे ती त्या भांड्यामध्ये टाकलेली असते. कारण त्यांचं एवढंच टार्गेट आहे की अद्वैतच्या पोटात तो डोस गेला पाहिजे. आता मला एक कळत नाही आहे की यांच्या म्हणण्यानुसार अद्वैतला त्रास सुरू व्हायला हवा होता, पण अजूनही अद्वैतला काही त्रास सुरू झालेला नाही. कारण अद्वैत अजून तरी ठणठणीतच बरा आहे. परंतु आता रोज रोज जर डोस दिले गेले तर नक्की काय होणार आहे हा मोठा प्रश्न असतो. अद्वैत जर खरंच आजारी पडला, त्याला काय झालं तर, कारण हाच तर त्यांचा प्लॅन आहे आणि त्या प्लॅनप्रमाणे ते तिघंही वागत आहेत. आता रोहिणी तिथं आनंद घेत असते, कारण आता पन्ह्यामध्ये ती वेलची मिक्स केलेली आहे. म्हणजे यांच्या प्लॅननुसार सर्व गोष्टी घडत आहेत. आणि मग ते पन्हा आहे त्या पन्ह्यामध्ये वेलची मिक्स केली आहे, तो ग्लास तयार केला जातो आणि मग नैना म्हणते की मी देते तो ग्लास नेऊन. आता रोहिणी इकडे सगळेजण तिथंच असतात आणि त्याचबरोबर वेलची मिक्स झालेली आहे, तो ग्लास आता नेऊन अद्वैतला द्यायचा आहे. नैना लगेचच अद्वैतकडे निघालेली असते. राहुल आणि त्याचबरोबर रजनी यांना मात्र खूप आनंद झालेला असतो. नैना तो ग्लास जो आहे तो आणून अद्वैतला देते आणि अद्वैतने आता पन्ह्याचा ग्लास घेतलेला असतो. त्याला पन्ह प्यायचंच असतं म्हणून तर त्याने आवर्जून मागितलेलं असतं आणि त्यामुळंच इकडे यांचा फायदा झालेला असतो. अद्वैत ते पन्ह प्यायला घेतो आणि मग नैनाने कामगिरी उत्तम केलेली आहे हे इथं प्रूव्ह होतं. परंतु नैनाने हे जे काही केलेलं असतं त्याच्यामुळं आता रोहिणी पुढं बोलत असते, ती कॉफी जी आहे ती ओतून दे, कारण ती कॉफी दुसऱ्या कोणाच्या पोटात जायला नको आहे असं तिचं म्हणणं असतं. आणि मग ती नैनाला सांगू लागते. नैना आता ती कॉफीचा ग्लास घेते, त्याचबरोबर तिथे उभी असते ती म्हणजे अनामिका. तर नैना म्हणते, अनामिका तू इथे काय करतेस, अगं हे सगळं करू लागते मी इथं मामींना, तू जा. तेव्हा ती म्हणते, अगं तुझा नवरा सोहम. तेव्हा ती म्हणते की अजून झोपलेला आहे. तेव्हा लगेचच बोलायला सुरुवात करते ती, म्हणजे नैना तिला म्हणते की अगं हे छोटे छोटे जे असतात ना तेच एन्जॉय करायचं असतं, कारण तू जा त्याला उठव, मस्त एन्जॉय कर, कारण नवऱ्याबरोबर असा थोडा थोडा वेळ घालवलाच पाहिजे. आणि मग नैना जी आहे ती कॉफी आहे ती ओतून देत असते आणि त्यासोबतच तिच्या डोक्यात पुढचा प्लॅन सुरू झालेला असतो, कारण ती कॉफी तिला ओतून द्यायची असते. आणि मग पुढं
आता हे करायचं असतं. तेवढ्यातच रजनी पाहते नैना कॉफी ओतून देते. ही गोष्ट मात्र रजनीच्या लक्षात आलेली असते. रजनी म्हणते, अगं काय करतेस तू, आत्ता तर बनवली ती कॉफी, का ओतून द्यायला लागलेली आहेस, असं रजनी तिला विचारत असते. तेव्हा नैना म्हणत असते, अहो खूप वेळ झालाय ना, आणि असंही त्या कॉफीमध्ये शुगर नाही आहेच, मग कोण खाणार आहे ती कॉफी, असं बोलत असते. तेव्हा मात्र इकडे रजनी म्हणते, अगं साधी सोपी गोष्ट आहे, टाकून द्यायची काय गरज आहे ना, म्हणजे एक साधा विचार कर, त्याच्यामध्ये जर साखर टाकली आणि ती गरम केली तर आपण सरोजवहिनींना देऊया ना ती कॉफी, हे असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे नैनाला धक्का बसतो. रोहिणी इकडून पाहत असते. आता काय होणार, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. काहीही झालं तरी ती कॉफी दुसऱ्या कोणाच्याही पोटात गेली नाही पाहिजे. आता रजनीने ती कॉफी माघारी मागितलेली असते. नैना म्हणत असते, या पण त्या कलासारख्याच आहेत, गरीब मेंटॅलिटीच्या. मग त्या कॉफीमध्ये साखर टाकली जाते आणि ती कॉफी जी आहे ती आता सरोजला द्यायला सांगितली जाते. आता रोहिणीला मात्र धक्का बसलेला असतो. आता करायचं काय, जर ही कॉफी सरोजच्या पोटात गेली तर नक्कीच घरामध्ये राडा होऊ शकतो आणि नक्की काय झालेलं आहे, कोणत्या पद्धतीचे डोसेस जात आहेत हे कळू शकतं. म्हणून तिला ती कॉफी सरोजच्या पोटात जाऊ द्यायची नसती. आता नैनाला सांगितलेलं असतं ती कॉफी सरोजवहिनींना नेऊन दे म्हणून, आणि नैना मात्र ती कॉफी सरोजला देण्यासाठी निघालेली असते. आणि रोहिणी समोर येते आणि रोहिणी आहे ती इकडे नैनाला धडकते. त्या क्षणी ती कॉफी जी आहे ती खाली सांडली जाते. कॉफी सांडलेली असते आणि त्यानंतर मात्र नैनालाच रोहिणी ओरडायला सुरुवात करते. तुला कळत नाहीये का, तू काय करतेस हे सगळं, असं म्हणत ती जोरात ओरडायला सुरुवात करते. तेव्हा नैना म्हणत असते, हो मी काहीच नाही केलेलं, तेव्हा ते माझ्याकडून चुकून सांडलंय. तेव्हा रजनी तिथे येते आणि विचारू लागते, अगं तुला काही झालं नाहीये ना, तुला भाजलं नाहीये ना. पण इकडे हा तर यांचाच प्लॅन असतो. नैनाने आता श्वास घेतलेला असतो, दीर्घ श्वास घेतलेला असतो, कारण काहीही असलं तरीही हे सगळं अशा पद्धतीनं घडायला नको आहे असं वाटत असतं. कारण हा कॉफीचा सिप जो आहे तो दुसऱ्या कोणाच्याही पोटात जाता कामा नये असं तिचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र राहुल त्याचबरोबर मस्त मजा घेत असतो. तो म्हणत असतो की फायनली दुसरा डोस पोटात गेलेला आहे, कारण अद्वैतनं ते सगळं जे पण आहे ते पिलेलं असतं. इकडे अनामिका रूममध्ये आलेली असते. सोहम ब्रश करत असतो. अनामिका येते, सोहम त्याच्या नादात असतो. सोहमच्या काही लक्षात नसतं काय चाललेलं आहे आणि सोहम मात्र विचारत असतो आणि सोहमकडे अनामिका पाहते, पण सोहमचं लक्ष नाही. हे पाहून सोहमच्या बाजूला असलेला जो टॉवेल आहे तो टॉवेल गुपचूप उचलते आणि बाजूला जाते. अनामिका ही सोहमची चांगलीच मस्करी करत असते आणि त्यासोबतच ती म्हणत असते. तेवढ्यात सोहम म्हणतो, टॉवेल कुठं गेला, हे सगळं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा सोहम हे सगळं करत असतो आणि अनामिका त्याच्या शेजारी उभी असते आणि अनामिका ही सोहमचे चांगलेच त्याच्याबरोबर लाडात आलेले असते, पण सोहमला मात्र त्या गोष्टी नको असतात. सोहम मात्र शांतच असतो, तो ब्रश करत असतो. तेव्हा अनामिका म्हणत असते की तुला माहिती आहे का सोहम काय होऊ शकतं, आणि मग अनामिका तिथं पडणार असते आणि मग सोहम तिला मिठीत घेतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र सोहम म्हणत असतो, काय चाललंय तुझं हे. अनामिका त्याचा टॉवेल घेत असते आणि पळत असते. सोहम म्हणतो की मी 5 मिनिटात आवरून येतो. अनामिका म्हणत असते की हे एवढं सगळं तुझं 5 मिनिटात आवरून होणार आहे. तेव्हा सोहम म्हणतो की हो मी येतो, आता बघूया, मी बघतेस तू 5 मिनिटात कसं आवरतो, असं अनामिकाचं बोलणं चाललेलं असतं. आणि सोहमला ती म्हणत असते की नाही, तुला मी 5 मिनिटात आवरूच देणार नाही असं बोलत असते. तेव्हा मात्र सोहम म्हणत असतो की अगं दे ना, असं नको करूस, पण अनामिका ऐकायलाच तयार नसते. तेव्हा तिचा तोल जातो आणि ती सोहमच्या मिठीत येते, कारण सोहमने तो टॉवेल जो असतो तो खेचलेला असतो आणि टॉवेलसोबत अनामिकाही त्याच्या मिठीत आलेली असते. तेव्हा ते दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. सोहमच्या लक्षात येतं काहीतरी चुकलेलं आहे, म्हणून सोहम हा माघार घेतो आणि त्यासोबतच की हे सगळं घडलेलं असतं. आणि त्याचबरोबर सोहम तिला म्हणत असतो की ठीक आहे, आणि त्याचबरोबर अनामिका तिथं असते आणि त्यानंतर सोहम बाजूला होतो. अनामिका म्हणते, इमॅजिन कर ना आपला रोमांस कसा आहे ते, बघ ना तो, म्हणजे आपण दोघं एकमेकांच्या मिठीत आलोय आणि तू समोर ब्रश करत आहे, हा आपला रोमांस आहे, असं बोलणं सुरू झालेलंच असतं. आणि त्याचबरोबर ती सांगत असते आणि हसत असते. सोहम मात्र तिच्याकडे पाहत असतो. सोहमला भारी वाटत असतं आणि मग सोहमच्या लक्षात येतं ते दोघंही अगदी मित्रमैत्रिणी असल्यासारखं बोलत असतात, एकमेकांना वेळ देत असतात, एवढंच त्यांच्यामध्ये असतं, बाकी हे सगळं काहीही नसतं.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सोहम मात्र खुश झालेला असतो. त्यानंतर अद्वैत ऑफिसमध्ये आलेला असतो. ऑफिसमध्ये आल्याला सगळेजण अद्वैतला गुड मॉर्निंग करतात, पण अद्वैतला मात्र कळतच नाही की या सगळ्यांचं काय. तो विक्रांतला म्हणतो की आपले डिझायनर अजून आलेले नाही का. तेव्हा विक्रांत म्हणतो की नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो तुम्हाला सांगितलं होतं ना त्यांना बोलवायचं आहे ते. तेव्हा विक्रांत म्हणतो आम्हाला वाटलं की त्या तुमच्याबरोबर येतील. तेव्हा अद्वैत म्हणतो वाटलं की म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं त्यांना बोलवायचं आहे, मग तुम्ही का बोलवलेलं नाही आहे. अद्वैत म्हणतो ते मला माहिती होतं ना, आत्ताच्या आत्ता इकडे या. इकडे कला पण आवरायला घेत असते. कला ही सगळं व्यवस्थित आवरत असते आणि त्यासोबतच ती म्हणत असते की नक्की काय काय करायला लागणार आहे. आणि तेवढ्यातच तिच्या फोनवरती आता चांदेकर ऑफिसमधून कॉल आलेला असतो. आणि मग कला चांदेकर ऑफिसमधून का कॉल येतोय, मग ती म्हणते की ठीक आहे. तिच्या लक्षात येतं की कॉल कोण करतंय. मग तिने कॉल घेणं टाळत असते. ती काही कॉल घेत नाही. तिला लक्षात आलेलं असतं की हा कॉल कुणी केलेला आहे आणि तिला धक्काही बसलेला असतो. इकडे आबांना अचानक धाप लागलेली असते. अनामिका धावत येते. आबांना सावरते आणि त्याचबरोबर आबांना म्हणू लागते की आबा इथे बसा तुम्ही, असं म्हणत तिने आबांना टेबलवरती तिथं डायनिंग टेबलच्या तिथे बसवलेलं असतं आणि आबांशी बोलत असते. आणि त्यासोबतच तिथे रजनी आलेली असते. रजनी म्हणते आबा काय झालं, तुम्ही ठीक आहात ना, तुमच्या गोळ्याही द्यायच्या आहेत. मग रजनी तिथं आबांना गोळ्या देत असते. आबांना मात्र ही गोष्ट पटत नसते. अनामिका खूप चांगल्यासारखं वागत असते, पण आबांना नाही पटत, कारण आबांचं असं म्हणणं आहे की माझ्यासाठी माझी कलाच योग्य आहे, असं आबांचं म्हणणं आहे. म्हणजे अनामिकाचं स्थान हे अनामिकाच्या जागी योग्य आहे. तेवढ्यातच सरोज तिथं आलेली असते आणि सरोज म्हणत असते की हे काय रजनी, आज मला कॉफी द्यायला उशीर केलास आणि तुला माहिती आहे ना की तुम्हाला वेगळ्या कपमधून कॉफी दिलेली होती. तेव्हा रजनी म्हणत असते की ते ना थोडा प्रॉब्लेम झाला. तेव्हा सरोज म्हणते म्हणजे काय झालं. तेव्हा रजनी सांगत असते की मी तुम्हाला नेहमीच्याच कपमधून कॉफी देत होते आणि तुमच्याकडे नैना घेऊन येत पण होती आणि ती अचानक रोहिणी माणसांना धडकली आणि तो कॉफीचा जो मग होता तो फुटला. हे सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र सरोज म्हणते असं आहे का. नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की वर्षानुवर्ष मी एकाच मगमधून कॉफी पिते आणि आज वेगळा मग आला ना, म्हणून विचारलं. तेव्हा मात्र रजनी स्पष्टपणे सांगून देते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सरोज जी आहे ती म्हणत असते की रजनी, हे सगळं काय आहे ना ते मला माहिती आहे. त्यावेळेस आबा तिथं असतात आणि आबांच्या समोर सरोज म्हणत असते बघितलं ना, काहीही झालं तरीही ही पण कशी योग्य आहे असं पटवून देण्याचा प्रयत्न चाललेला असतो. तेव्हा आबा म्हणत असतात कसं आहे, प्रत्येकाचं स्थान हे वेगळं वेगळं असतं आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते वेगळं वेगळं आहे आणि कलाची जागा ही वेगळीच आहे, हे कोणाला का कळत नाही आहे असं आबांचं म्हणणं आहे. आणि आबा त्याच पद्धतीनं बोलत असतात. इकडे अद्वैत ऑफिसमध्ये आहे आणि अद्वैतने आता बोलावून घेतलेलं आहे ते म्हणजे विक्रांतला. आणि विक्रांतला तो म्हणत असतो मी तुम्हाला सांगितलेलं होतं ना, मग का तुम्ही आलेला नाहीत, असं विक्रांतला तो ठणकावून बोलत असतो. तुम्ही फोन केलात का. तेव्हा हो केला मॅडम, मी फोन उचलला नाही हे सांगितलं जातं. आता अद्वैत म्हणतो काय, फोन उचलला नाही. अद्वैत विचार करत असतो ठीक आहे, किती वेळा फोन केला असं अद्वैत पुढे विचारतो. तेव्हा तो सांगतो एकदाच केला. म्हणजे सहसा असं होत नाहीये ना. मग इकडे अद्वैतने आता स्वतः कॉल केलेला असतो. अद्वैतने स्वतः कॉल केलेला असला तरीही कलाने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी ह्या चांदेकरच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही, हे कलाचं ठरलेलं असतं. अद्वैतचा स्वतःहून कॉल आलेला असतो तरीही कला काही फोन उचलत नसते. तेवढ्यातच तिथे येते ती म्हणजे संगीता म्हणते हे काय करत बसलीस तू. आणि कलाने नेमका फोन सायलेंट करून बाजूला ठेवून दिलेला असतो. संगीता तिला प्रश्नावर प्रश्न विचारत असते. तेव्हा कला म्हणत असते नाही काय नाही. तेव्हा अद्वैत तिला फोन करतच राहतो आणि संगीता तिला ठणकावून सांगते हे सगळं बंद कर, तुला मी सांगितलंय ना ऑफिसमध्ये जायचं आहेस म्हणून, आणि मग लवकरात लवकर ऑफिसमध्ये जायला नाही, असं संगीता तिला सांगत आहे. तेव्हा कला म्हणत असते की हो आई. कला शांतच राहते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की विक्रांतला अद्वैत म्हणत असतो की आता मी एक काम सांगतोय ते करायचं आहे. तेव्हा विक्रांत म्हणत असतो काय. नाही, आत्ताच्या आत्ता जायचं आहे. तेव्हा विक्रांत मात्र शांत बसत नाही. तो म्हणू लागतो सर, मला एक विचारायचं होतं की त्या डिझाईन ज्या आहेत ना त्या आपल्याला जूनमध्ये लागणार आहेत, मग तुम्ही आत्ता एवढी घाई का करताय. तेव्हा अद्वैत म्हणतो या ऑफिसचा बॉस कोण आहे, मी का तुम्ही, ते सांगा मला असं. तेव्हा विक्रांत म्हणतो की हो सर तुम्हीच आहात. मग तो म्हणतो की आत्ताच्या आत्ता मी जे लेटर देतोय ते लेटर घ्यायचं आहे आणि जायचं आहे. कारण अद्वैतने वारंवार कॉल केलेले असतात पण कला काही अद्वैतचा कॉल उचलत नसते आणि अद्वैतला मात्र आता राग आलेला असतो. अद्वैतला कळत नसतं की आता करू काय.
कारण खरे ऐकायलाच तयार नाही. आणि जर खरेनं ऐकलंच नाही, खरे आलीच नाही तर काय करायचं? कारण मी पण बॉस आहे. प्रोफेशनलिझम काय असतं हे ह्या करेला का कळत नाही, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. आणि अद्वैत मात्र त्याच गोष्टींचा विचार करत असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा चालू असतात तेव्हा अद्वैतला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही खरे पुन्हा येणारच आहे, हा अद्वैतचा गोड गैरसमज असतो. पण तसं काहीही होणार नसतं. अद्वैत आता एक चिठ्ठी लिहायला घेतो आणि विक्रांतला सांगतो की ही चिठ्ठी घ्यायची आहे आणि तुम्ही जायचं आहे. तेव्हा मात्र विक्रांत म्हणत असतो, हो ठीक आहे सर. आणि मग अद्वैत ती चिठ्ठी लिहितो आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की डिझाईनचं काम पूर्ण करायचं आहे आणि त्यामुळं लवकरात लवकर ऑफिसला यायचं आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की विक्रांतला ती चिठ्ठी दिली जाते आणि अद्वैत त्याला सांगत असतो की जा. तेव्हा विक्रांत म्हणतो की मी जाऊ का? आता विक्रांतला हा जो प्रश्न पडलेला असतो त्याचं उत्तर मात्र अद्वैतला द्यायचं असतं. अद्वैत म्हणतो की नाही, तुम्ही बसा इथे, मी जातो. कंपनीचा बॉस तुम्ही आहात का मी आहे ते सांगा मला. मी सांगितलंय ना जायचं आहे म्हणून. आणि मग विक्रांतला तो सांगतो. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतची चिठ्ठी घेऊन विक्रांत निघालेला असतो आणि विक्रांत ती चिठ्ठी घेऊन येतो कलाच्या घरी. कलाच्या घरी विक्रांत चिठ्ठी घेऊन आलेला असतो आणि त्या चिठ्ठीतून आता कलाला अद्वैतने मेसेज दिलेला असतो. त्यामध्ये लिहिलेलं असतं की आदेशानुसार डिझाईनचं काम पूर्ण करायचं आहे आणि खरे ऑफिसला ये. तेव्हा कलाने आता त्या चिठ्ठीमध्ये उत्तर मागितलेलं आहे आणि लगेच उत्तर मागितलेलं आहे. ते उत्तर देण्याची तयारी कलानेही दाखवलेली असते आणि कलानेही उत्तर लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये की येत नाहीच जा. आणि विक्रांतला ती देते आणि सांगते की तुमच्या सरांना निघून द्या. तेव्हा विक्रांत म्हणतो की ठीक आहे. कारण आता विक्रांतला तेवढंच करायचं असतं. कारण त्याने एक्स्ट्रा बोलला तर त्यालाच प्रॉब्लेम येणार असतो हे त्यालाही माहिती असतं. त्यामुळं तो काहीच बोलत नाही. आता ती चिठ्ठी जी आहे ती चिठ्ठी घेतो आणि जायला निघतो. तेव्हा कलाने जे उत्तर दिलेलं आहे ते ऐकून अद्वैतचं मात्र वाट लागणार असते. अद्वैत इकडे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असतो. अद्वैतला वाटत असतं की त्याच्या म्हणण्याप्रमाणे होणार आहे. पण त्याला कुठं माहिती आहे की कला काय बोलणार आहे ते. कलाने तर स्पष्टपणे नकार दिलेला असतो. कलाला अद्वैतचा रागच आलेला असतो तेवढा. कारण अद्वैत हा तिच्याशी चुकीच्याच पद्धतीनं वागलेला असतो. आणि आता अद्वैत अपेक्षा करत असतो की खरेने माझ्या म्हणण्याप्रमाणे वागलं पाहिजे आणि खरेने ऑफिसमध्ये आलं पाहिजे. पण कला मात्र आता ऑफिसमध्ये येणार नसते हे कलाने ठरवूनच टाकलेलं असतं. त्याचबरोबर आता कलाने चिठ्ठी दिलेली आहे, विक्रांतला जायला सांगितलेलं आहे आणि कला मात्र इकडे म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता जोपर्यंत चांदेकर मला मानाने घेऊन जात नाही तोपर्यंत मी जाणार नाही, एवढं कलाचं ठाम झालेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.